अफवांवर विश्वास ठेवू नका, नंदुरबार पोलिसांचे आवाहन। जमाव पांगविण्यासाठी अश्रुधुराचाही करण्यात आला वापर। वेगवेगळ्या 2 घटनांमधील संशयितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू। अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांची माहिती। नंदुरबार शहरातील धानोरा रस्ता परिसर हा लोकांच्या गर्दीचा परिसर म्हणून ओळखला जातो। अशा रस्त्यावरून व्यवसायानिमित्त एक व्यक्ती दारूच्या नशेत रिक्षा चालवत होता। त्याने एका मोटरसायकल स्वाराला ठोस दिल्यामुळे अपघात झाला। या अपघातात एक जण जखमी झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता। या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवले। या घटनेचे पडसाद म्हणून शहरातील एका भागात 2 समुदायाच्या तरुणांमध्ये वाढ झाल्याची घटनाही समोर आली होती। या प्रकरणी ही गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास करण्यात येत आहे। या संदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरविण्यात येत असून या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार, मी ॲडिशनल एसपी नंदुरबार आशित कांबळे। आज आपल्या नंदुरबार शहरामध्ये दुपारी 1:15 वाजता एक ॲक्सिडेंटची घटना घडली, ज्यामध्ये एका आरोपीने रिक्षा दारू पिऊन चालवत असताना समोरच्या व्यक्तीला जखमी केले। त्याच्या विरुद्ध FIR दाखल झालेली आहे आणि या ॲक्सिडेंटमुळे समोरच्या व्यक्तीला जखम लागल्यामुळे काही लोकांचा तिथे समुदाय बेकायदेशीररित्या जमा झाला। त्यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बेकायदेशीर जमाव तिथे निर्माण झाल्यामुळे तात्काळ आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग सुरू केली। फिक्स पॉइंट्स लावलेले आहेत। शहरामध्ये दुपारपासूनच शांतता आहे, कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही। त्यामुळे कुठल्याही अफवेवर कृपया विश्वास ठेवू नये। याचबरोबर शहरामध्ये आणखी एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये फिर्यादी आणि आरोपी वेगवेगळ्या समाजाचे आहेत। त्यामध्ये देखील आज आम्ही डकैती तसेच अटेम्प्ट टू मर्डर आणि आर्म्स ऍक्ट या अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत। त्यामध्ये एका आरोपीला ताब्यामध्ये घेतलेला असून इतर आरोपींची नावं निष्पन्न झालेली असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे। कृपया कुणीही रुमर्सवर अफवांवर विश्वास ठेवू नये। कुणाला काही शंका असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारून त्याबाबत खात्री करावी आणि कुठेही बेकायदेशीररित्या जमाव निर्माण होऊ देऊ नये अशी पोलीस खात्यातर्फे विनंती आहे। धन्यवाद।